गोलंदाजी मार्कवर देखील आपण पाहिला दीपक मामू असणार आहेत. तसंच जे दोन फलंदाज जे दोन बॅटर्स मैदानाचा ताबा देखील घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पाहूया आता स्ट्राईक कोण घेईल आणि नॉन स्ट्राईक एंडला कोण असेल. चला मॅच नक्कीच या ठिकाणी सुरू होतीये. कारण वेळ आपल्याकडे आज तसं तर कमी आहे, परंतु भरपूर षटकं खेळायला मिळायला पाहिजे ही अपेक्षा सर्वांची. लेट्स प्ले डावाला देखील सुरुवात. स्ट्राईकला नक्कीच आपण पाहिलं तर लखन आणि नॉन स्ट्राईक एंडला तरुण. दोन अगदी आपण पाहिले तर युवा टॅलेंटेड खेळाडू खेळपट्टीवरती हजर आहेत आणि समोर प्रचंड अनुभवाचा साठा असणारे दीपक मामू नक्कीच गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. लेट्स प्ले डावाला सुरुवात. बरोबर 11:25 हा चेंडू पडतोय. हो, पहिला चेंडू अगदी फुलर लेनचा होता. बरोबर स्टंप टू स्टंप टाकला जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा नक्की येतो लेग बाईट्सच्या स्वरूपातील एक धाव, एक अंक संघाच्या खात्यामध्ये जमा असणार आहे. अगदी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये यष्ट्यांच्या पाठीमागे पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कैलासभाऊ लांडगे देखील आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतात. कारण आज आपण पाहिला तर भोसरी मर्यादित संघ आणि त्या भोसरी गावातील सर्वच्या सर्व खेळाडू आपला दर्जेदार खेळ साकार करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. दिशा दर्शवली गेली. चेंडू अगदी आपण पाहिलं तर पहा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या खेळूच्या अगदी पायाला स्पर्श झाला. सिंगल तर आली. आधी गुडघा टेका स्वतःला झोकून देखील दिल्याने चेंडू रोखून ठेवला. यावेळेस आपण पाहिलं तर दोन चेंडूंमध्ये या दोन सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील पिसाळला देखील आपण पाहिलं तर पहा अगदी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतं. खरं तर अगदी आपल्या भोसरी गावाचं नाव आणि नक्कीच महाराष्ट्राचं अगदी प्रतिनिधित्व देखील केला गेलेला हा खेळाडू आहे. ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहे. इथे चेंडू आपण पाहिलं तर टोलावला गेला. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा डीप मिड विकेटला देखील आपल्याला पाहायला मिळतं करणच्या माध्यमातून. अगदी राईट अँड लेफ्ट हँडेड बॅटिंग कॉम्बिनेशन घेऊन फ्रेंड्स 11 संघाचे देखील दोन बॅटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. पाहूया आता गोलंदाजाला तर नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण वारंवार सातत्याने बदलावं लागते. इथे लाईन अँड लेंथ बिघडवतील बॅटर फलंदाज. चांगला टप्पा बॅकफूटवरती थांबून अगदी स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. दिशा दर्शवणं गरजेचं नक्की त्या ठिकाणी फलंदाजाला वाटलं, परंतु संपर्क अजिबात नाही. कौतुक इथे आपण पाहिलं तर दीपक मामू यांचं देखील करावं लागेल. कारण भरपूर स्पर्धेमध्ये खरं तर चर्चेत असणारे हे गोलंदाज आहेत. प्रचंड अनुभवाचा साठा आहे. समोर पुन्हा एकदा तरुण आहे. हो, रिव्हर्सचा प्रयत्न. वा, अगदी पायाच्या साह्याने तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु मिलेंगे रन 4 तभी तो बेडा होगा पार. चौकार. अगदी लोअर फुल टॉस त्या चेंडूला ओळखलं. नक्कीच तरुणचं देखील कौतुक करावं लागेल. कारण जो चेंडू निर्धाव टाकला गेला, अर्थातच मला वाटतं यापूर्वीचा जो चेंडू डॉट होता, तर त्या डॉट चेंडूची नुकसान भरपाई करण्यासाठी फलंदाज आहे सज्ज. तो म्हटला मी मागील चेंडूची नुकसान भरपाई काढेल भरून, माझं नाव आहे तरुण. इथे देखील पहा अगदी गती थोडीशी कमी केली गेली. पुन्हा एकदा आपण चांगलं क्षेत्ररक्षण नक्की त्या ठिकाणी पाहतोय मॅडी यांचं. अगदी विशेष म्हणजे कालच कन्या रत्न प्राप्ती झाली आणि कालच पप्पा झालेत, तर त्या गोष्टीचं नक्कीच त्याबद्दल सर्वांकडून शुभेच्छा देखील असणार आहेत. खूप खूप अभिनंदन देखील. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला तरी ते संपलाय. धावा फलकावरती 8 रन्स 8 धावा. तर गोलंदाजी मार्कवर जर का आपण पाहिला तर निलेश भाऊ आहेत. पहिले गोलंदाज पाहिले 40+, दुसरे गोलंदाज पाहिले 40+, आमचे स्कोरर सुधीर भाऊ 40+, स्कोअर लेग अंपायर 40+. कारण अनुभव आणि स्वतः यष्ट्यांच्या पाठीमागे कैलास भाऊ देखील 40+. अनुभवाचा प्रचंड साठा आहे, परंतु खेळ
अगदी आपण पाहिलं तर दर्जेदार पाहायला मिळणार आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण तो टप्पा पहा सुंदर आहे. यावेळेस तरुणला नक्कीच रोखून ठेवलं गेलं. निलेश भाऊंचं देखील कौतुक करावं लागेल, कारण एका उंचपुरे तगडे ताकदवान गोलंदाज आहेत आणि कामगिरी देखील इथे अकलवान करावी लागेल. इथे पुन्हा एकदा पहा, चेंडू बॅटवरती तर आलाय आणि मॅडी डाऊनली बॉल येत आहेत आणि टिपतायत एक सुंदर लाजवाब झेल करतायत इथे तरुण फलंदाजाचा चौकार किंवा षटकाराचा प्लॅन फेल. नवीन फलंदाजाला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केलं जात आहे. बॅटर त्या ठिकाणी जे दाखल होतात निलेश, एक लेफ्ट हँडेड आणि डावखुरे हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. आता दोन लेफ्टी आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत खेळपट्टीवरती. पाहूया कशा प्रकारे यावेळेस कामगिरी असणार आहे. साथ तर एकमेकांना देणं गरजेचं आहे. हाताला हात देखील दिला गेलाय. पाहूया दिली गेली एकमेकांना दर्जेदार साथ, तरच प्रत्येक संघ आणि प्रत्येक खेळाडू करू शकतो विरोधी संघावरती मात. हो, यावेळेस पुन्हा एकदा पहा, चांगला टप्पा आहे. फलंदाजाला ओळखलं जात आहे नेमकं करायचं काय. फॉलो केलं गेलं, टप्पा थोडासा बदलला, असा बदलला की नक्की त्या ठिकाणी फलंदाज थोडासा कुठेतरी भडकला, कारण आश्चर्यचकित होणार हा चेंडू होता. सज्ज आहेत कारण निलेशकडे देखील आपण पाहिलं ना तर ती गुणवत्ता आहे, ती क्षमता आहे. मोठमोठे प्रहार करण्यासाठी ओळखले तर जातात, परंतु यावेळेस पहिल्याच चेंडूवरती थांबवलं गेलं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये निर्धाव बॉल आपण नक्कीच पाहतोय. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून टाकला गेला. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहूया. इथे देखील दिशा दर्शवली आहे पहा. पुन्हा एकदा हो, विकेट किपर, माफ करा, विकेट किपर नव्हे तर गोलंदाज त्या ठिकाणी धावत पळत आले, कारण चांगला थ्रो त्या ठिकाणी आपल्याला दीपक मामू यांचा पाहायला मिळाला. विकेट त्या ठिकाणी पडली असती, म्हणायचं विकेट पडली असती, परंतु विकेट किपर म्हणलं, माफ करा. जर का थ्रो लागला असता तर डेफिनेटली चित्र तिथे स्पष्ट होतं. यावेळी दिशा दर्शवली, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मागच्या चेंडूवरती रिस्क होता, त्यामुळे आपण पाहिलं तर राग आला, वाघ आला, वाघाची धार फोडलाय पहाड. ए1 क्वालिटीचा दर्जेदार शानदार चौकार, 4 धावा. धावसंख्येवरती देखील जर का आपण नजर टाकली तर 13 धावा आहेत. स्ट्रोक कमालीचा खेळला त्या ठिकाणी आपण पाहिलं तर लखनने, आणि अमर अकबर अँथोनी पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, एकीच मारा लेकिन सॉलिड मारा. तो असा मारला की क्षेत्ररक्षण हलवलं गेलं. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. अगदी विकेट किपर देखील पाहिलं तर कैलास भाऊ बीट होतात, परंतु थ्रो केला. डेंजरला बॅटर होते आणि बॅकअपला देखील त्या ठिकाणी खेळाडू मॅडी पुन्हा एकदा पाहायला मिळतात. दोन षटकांचा खेळ नक्कीच आपण पाहिलं तर संपलाय. धाफलकावरती 14 धावा, 14 रन्स नक्कीच आपण पाहतो. चांगली गोलंदाजी नक्की त्या ठिकाणी निलेश भाऊंच्या माध्यमातून देखील. जर का चौकार आला नसता तर कुठेतरी हा आकडा 10 पर्यंत असता, परंतु बॅटिंग करणारे फलंदाज नक्की त्या ठिकाणी चौकार षटकार खेळण्यासाठी सज्ज आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तब्दील केलं जात आहे, तैनात केलं जात आहे दीपक मामू यांना. चौदा धावा धाफलकावरती आपण पाहू शकतो. लखन पुन्हा एकदा स्ट्राईक ऑन स्ट्राईक एंडला नक्कीच आपण पाहिलं तर निलेश आहेत. बघा पुढचा चेंडू कसा असणार आहे. ओहो वा, काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. अगदी शेवटच्या क्षणी आहे ना, नक्कीच फलंदाज देखील थोडेसे चकित होतात, कारण एका
लेग बाईजच्या स्वरूपातील धाव नक्कीच संघाच्या खात्यामध्ये जमा देखील होती. 15 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जाणारे दीपक मामू नक्कीच प्रभावी गोलंदाजी करतात. गोलंदाजी केली जाते प्रभावी, म्हणूनच फलंदाजांना देखील होऊ दिलं जात नाही हवी. यावेळी देखील संपर्क केला. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पहा करण अगदी चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु सिंगल. एक धाव नक्की त्या ठिकाणी फलंदाजांना देखील 1 का 2. हा सिंगल आली. यावेळी देखील बॅट तर फिरवली गेली, परंतु दिशा नक्की त्या ठिकाणी भरकटली जाते. कौतुक जर का आपण जेव्हा जेव्हा गोलंदाजाचं करू तेव्हा कुठेतरी फलंदाजाची देखील नजर त्या गोलंदाजाला लागतेच. आणि इथे वाईट बॉल आला. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा. धाव फलकावरती 17. आता 17 पे खतरा कोणाला असेल यावेळेस पहा. खतरा अगदी आपण पाहिलं तर फलंदाजाला असू शकतो का? डेफिनेटली. डाऊन दी बॉल त्या ठिकाणी येत आहेत किरण आणि एक सुंदर झेल टिपतायत. न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील मैदानाचा ताबा घेत आहेत. जर्सी क्रमांक 8 नक्कीच त्या ठिकाणी परिधान आहे. नाव आहे वैभव. अगदी फुलर लेनच्या चेंडूवरती नक्कीच आपण पाहिलं तर लखन बाद होतात. पहा विनंती असणार आहे, जेव्हा तुम्ही खेळपट्टीवरती जाताय, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत आणि आऊट झाल्यानंतर बाहेर येत आहेत, तर गार्ड्स जे काय आहेत ते तुम्ही मैदानाच्या बाहेरच परिधान करा किंवा काढा. सहकार्य करा. वैभव न्यू बॅटर. पुन्हा एकदा चांगला टप्पा. चेंडू काहीचा खाली देखील राहतोय. अगदी आपण पाहिला तर पहा कौतुक त्या ठिकाणी गोलंदाजाचं देखील केलं जाईल. यावेळी दिशा तर दर्शवली. लोअर फुलटॉस चेंडू होता. किरण भाऊ पुन्हा एकदा नक्की त्या ठिकाणी अगदी चेंडूचा पाठमारा करण्यासाठी सज्ज आहेत. थ्रो देखील बरोबर गोलंदाजाच्या हातामध्ये. 1 धाव 1 अंक देखील फलंदाजांना दिला जाईल. धावसंख्या जर का आपण पाहिली तर 18 धावा. यावेळी देखील फुलर लेनचा चेंडू होता. दिशा दर्शवली गेली. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पहा किशोर भाऊ देखील धावत पळत जात आहेत. सिंगल तर आली. 1 धाव 1 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्या फलकावरती 19 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फ्रेंड्स 11 संघाच्या 21 धावा, सॉरी 19 धावा. पंचांना विचारल्याशिवाय कुठलाही खेळाडू आतमध्ये जाऊ शकणार नाही. जेव्हा फलंदाजांना ड्रिंक्स हवा असेल ते स्वतः पंचांकडे सांगतील. एकंदरीत तुमचे जर का 4 षटकं संपली, यावेळी देखील आपण पाहिलं तर पहा संपर्क चांगला होता, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा इरादा तिथे केला नाही, तर थ्रो दिला आणि थ्रो असा दिला की निलेश भाऊने देखील अगदी हळूवार पद्धतीने चेंडू स्टंप्सला लावला.
न्यू बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. पुण्याच्या समोर अगदी सरसावत तो चेंडू टोलावलाय. करण धावतात पळतात, चांगलं क्षेत्ररक्षण देखील करतात. एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न होईल का? काय थ्रो मैदानाच्या आतमध्ये केला जातो. एका बाजूला किरण भाऊ आहेत, दुसऱ्या बाजूला करण. लाजवाब थ्रो नक्कीच त्यांच्या नक्कीच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि अगदी आपण पाहिला तर सिंगल इथे देखील आली. पुन्हा एकदा बॅट तर फिरवली गेली निलेश यांच्या माध्यमातून. एका निलेश समोर दुसरे निलेश होते, परंतु इथे नक्कीच चेंडू शरीरावरती जाऊन आदळतोय. टप्पा कमालीचा आहे. लाजवाब अनुशासित गोलंदाजी पाहायला मिळते. तिथे एक धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. 22 धावा. यानंतर आपण पाहिलं तर 11 स्टार आणि नक्कीच दादा दाभाडे हे दोन संघ नक्कीच खेळत असताना पाहणार आहोत. पुढे सरसावत. यावेळेस आपण पाहिलं तर संपर्क करणं नक्कीच जरुरी समजलं होतं फलंदाजाने, परंतु त्या ठिकाणी कौतुक निलेश यांचं देखील करावं लागेल, कारण टप्पा कमालीचा होता. पाहिजे तितकी उसळी नक्कीच मिळाली नाही. चेंडू देखील अगदी स्किट पटकन विकेट किपरच्या हातामध्ये सोपवला गेला. 22 धावा फलकावरती. इथे गती परिवर्तनाचा चेंडू. नक्कीच पहा, चांगला चेंडू अगदी हळुवार पद्धतीच्या नक्की चेंडूंच्या जाळ्यामध्ये देखील फलंदाजांना इथे अडकवलं जात आहे. षटकाची देखील इथे समाप्ती होतीये. 4 षटकांचा खेळ संपलाय. धाफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. एक ड्रिंक्स ब्रेक नक्कीच आपण पाहिलं तर तिथे दिला जाईल. फिल्डिंग टीम तुमचे देखील अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकता, परंतु पंचांना विचारल्याशिवाय कुठलाही खेळाडू आतमध्ये जाणार नाही, याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. उमेश गोलंदाजी मार्कवर नक्कीच आपण पाहिलं तर तैनात केले जात आहेत, सज्ज केले जात आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर उमेश तयार होत आहेत. निलेश नक्की त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. यावेळेस पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू होता. संपर्क करणं जरुरी समजलं होतं बॅटर निलेश यांनी, परंतु पहा हा चेंडू देखील बरोबर अगदी स्टम्प्स यष्ट्यांच्या वरतून विकेट किपर कैलास भाऊ लांडगे यांच्या हातामध्ये. चेंडू डॉट. इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं पहा चेंडू हवेमध्ये होता आणि डाऊन दी बॉल येत आहेत. कॉट अँड बोल्डचा शिकार केला इथे फलंदाजांना. रफ्तार से गिरफ्तार पूर्ण केली विकेटची दरकार. फलंदाज झेलबाद. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तौसिफ सज्ज होत आहेत, दाखल होत आहेत. पाहूया यदि गोलंदाजाचं देखील या ठिकाणी आपण पाहिलं ना तर अंकुश भाऊ लांडगे प्रतिष्ठान या संघाचं देखील आपण पाहू शकतो की कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं विशेष करून, कारण नक्की क्षेत्ररक्षण तर कमालीच आहे. झेल देखील वेळोवेळी टिपले जातात, परंतु सातत्याने गोलंदाजांना देखील त्या ठिकाणी कौतुकाचं पात्र ठरवावं लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी ऑफसाइड दी ऑफ स्टंप प्लस अगदी कुठेतरी आपण पाहिला तर जी नक्कीच वाईड लाईन असते त्या वाईड लाईनच्या अगदी आतून कुठेतरी तो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये सोपवणं देखील जातोय, कारण फलंदाज देखील त्या ठिकाणी आपण पाहिलं ना तर अगदी बॅकफुटवरती थांबून जागेवरती थांबून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. हो यावेळेस बैट चीक कड़ा और डेफिनेटली इस बार भी गेंदबाज उमेश को मिलेगा विकेट बड़ा. तौसिफ देखील या ठिकाणी आपण पाहिले तर गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परतवले गेले. न्यू बॅटर नवीन फलंदाज अभिजित मैदानाचा नक्की ताबा घेत आहेत.
पुन्हा एकदा इथे देखील स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तो चेंडू अडवला गेला. चांगली गोलंदाजी पहा, कौतुक करावं लागेल इथे. आतापर्यंत आपण पाहिले तर 5 चेंडू टाकले, 5च्या 5 चेंडू निर्धाव आहेत, डॉट आहेत. इथे देखील बॅटची कडा, अगदी 3 विकेट प्लस मिडल ओव्हर. जोरदार टाळ्या उमेश साठी झाल्याच पाहिजेत. काय सुंदर गोलंदाजी, परफॉर्मन्स लाजवाब आहे, बेमिसाल आहे. न्यू बॅटर सुधीर थिटे साहेबांकडून नक्कीच 501 रुपयाचं पारितोषिक डेफिनेटली आपण पाहिलं तर उमेश यांच्या या गोलंदाजीसाठी असणार आहे. 3 विकेट प्लस मेडन ओव्हर, चांगली कामगिरी. कौतुक तर नक्की होईलच आणि करावं लागेल. न्यू बॅटर नवीन फलंदाज मंगेश येथे मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. गोलंदाजी मार्फत देखील आपण पाहिलं तर किरण शेंडे एक अगदी आपण पाहिलं तर उंचपुरे तगडे ताकदवान आहेत, परंतु समोर फलंदाज देखील आपण पाहिलं तर पहा त्या ठिकाणी सज्ज आहे. आता गोलंदाजी कशा प्रकारे असणार आहे आणि कशा प्रकारे फलंदाज देणार आहेत त्या ठिकाणी प्रत्युत्तर पाहूया. यावेळेस चांगला चेंडू, अगदी पहा चेंडू जसा पडला तसा बाहेरच्या दिशेने काटा बदलणारा देखील आपल्याला पाहायला मिळाला. दाफलकावरती जर का नक्कीच आपण पाहिलं तर 22 धावा स्थिर आहेत. कारण स्थिर असण्याचं कारण काय, मागील 7च्या 7 चेंडू डॉट आहेत. विकेट हॅट्रिक घेतली तर किरण शेंडे यांच्यासाठी अक्षय शेठ बोंबले यांच्या माध्यमातून डगआउट सौजन्य 501 रुपयाचं पारितोषिक असणार. पुन्हा एकदा करण त्या ठिकाणी धावत पळत तर आलेत आणि 2 धावा नक्कीच मला वाटतं फलंदाज देखील त्या ठिकाणी धावत पळत काढतील. 24 धावा दफलकावरती आपण पाहतो. सॉरी 25 येस, एक अतिरिक्त धाव देखील होती, त्यामुळे माफ करा वाईट बॉल देखील होता. यावेळेस टप्पा चांगला ओळखला गेला की नक्कीच फलंदाजाला अगदी तो चेंडू स्लाइस करायचा किंवा कट करायचा आहे, परंतु यावेळेस टप्पा देखील सुरेख होता, वेग देखील त्या चेंडूवरती पाहायला मिळाला. यावेळेस पुढे सरसावत 5 संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक छोटासा संदेश नक्कीच जर का सुधीर भाऊंकडून द्यायचा झाला निलेश भाऊंना, निलेश भाऊ कुल्फी आली. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पहा स्वप्नील पिसाळ आणि नक्कीच उमेश देखील धावतात पळतात. चेंडू हातातून निसटला आहे, बॅकअपला स्वप्नील आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सिंगल नंतर डबलमध्ये नक्कीच परावर्तित केलं गेलं आणि त्यानंतर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे धावबाद आहे. अर्थातच 6 षटकांचा खेळ देखील इथे आपण पाहू शकतो की संपलाय आणि धाव फलकावरती बनवल्या गेल्या 27, जिंकण्यासाठी 28 धाब्यांची गरज.
चला 11 स्टार आणि दादा दाभाडे संघनायक टॉस घेण्यासाठी डगआउटमध्ये यायचं आहे. हॅलो, नक्कीच फलंदाजांना देखील विनंती असणार लवकरात लवकर आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि 11 स्टार आणि दादा दाभाडे स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या संघनायकांना एकदा सांगितलं जाईल आपल्या टीमची लिस्ट, खेळाडूंची नावं प्लस मोबाईल नंबर घेऊन त्या ठिकाणी ऑनलाईन स्कोरर जवळ जा. कारण तुमची खेळाडू जोपर्यंत रजिस्टर होणार नाहीत, अपडेट होणार नाहीत नावं, तोपर्यंत आम्हाला यूट्यूबला देखील तुमची नावं समजणार नाहीत आणि ऑफलाईन स्कोरिंगला देखील. दोन फलंदाज देखील मैदानाचा ताबा घेतील. चला टॉस अक्षय बोंबले हे घेतील. कॅमेरामॅन टॉस घेतोय टॉस. येलो स्टारने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग घेतली आहे.
यावेळेस आपण पाहिलं तर पहा अगदी चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच टाकला गेला आणि पंचांचा इशारा 1 ऑफ दी ओव्हर. पहिल्या चेंडूवरती खणखणीत रिव्हर्सचा चौकार आपण कैलास भाऊ लांडगे यांच्या माध्यमातून पाहिला. पुन्हा आता चेंडू गॅप मध्ये असणार आहे. इथे खेळाडू धावतात पळतात, धावांची धावधाव फलंदाज देखील करतात. सिंगल आल्यानंतर दुसरीचा प्रयत्न इथे अगदी सहजरित्या नक्कीच संपन्न केला आहे. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये देखील जमा आहे. फलकावरती 6 धावा. इथे आपण पाहू शकतो की 28 धावांचा पाठलाग सुरू आहे. 6 तर आल्यात. नॉन स्ट्राईक केला नक्कीच आपण किशोर भाऊ साखरे यांना पाहतोय. इथे देखील रिव्हर्सचा प्रयत्न पुढे एकदा, परंतु यावेळेस खेळाडूला मला वाटतं की त्या ठिकाणी तैनात केलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरीचा प्रयत्न इथे देखील होतोय. काय रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे 40+ कैलास भाऊ लांडगे यांना आपण पाहतोय. मदनलाल धिंगरावरती नक्कीच जी आपण पाहिलं नमो चषक 2024 होती, त्यामध्ये जगप्रसिद्ध गोलंदाज नजीम गुल्ली या गोलंदाजाला रिव्हर्सचे 2 खणखणीत प्रहार देखील आपण पाहिले. त्यामध्ये एक चौकार होता आणि एक खिलाडी के मस्तक पर दस्तक देणारा षटकार होता. परंतु पुढच्या चेंडूवरती चेंडू काहीसा खाली राहतोय. इथे आपण पाहिलं तर यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट गोलंदाजाचं देखील तिथे कौतुक करावं लागेल. आणि एक युवा टॅलेंटेड गोलंदाजाने त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एका मोठ्या फलंदाजाला यावेळेस बाद केलाय. गोलंदाजाचं नाव आहे अंकुश. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नाव आहे स्वप्नील पिसाळ. इथे स्वप्नीलने देखील आपण पाहिलं तर एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉल तर आला. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा होणार. फलकावरती नक्कीच आपण पाहिलं तर 9 धावा आहेत. 9 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू नक्कीच असणार आहे या पहिल्या षटकातील. इथे पुन्हा एकदा अगदी नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू देखील पाहू शकतो आपण की सरळ नक्की तिथे फलंदाजाच्या शरीरावरती जाऊन आदळतो. अर्थातच स्वप्नील पिसाळ तिथे बीट होत आहेत. षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अंकुश भाऊ लांडगे प्रतिष्ठान संघाच्या जर का आपण पाहिल्या तर 9 धावा. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर स्वप्नील आणि किशोर ही जोडी आहे, परंतु चर्चा केली गेली. आता पाहूया चौकार षटकारांचा खर्च वसूल केला जाईल का सिंगल डबल्सवरती भर दिला जाईल. कारण सिंगल डबल्स देखील तितकेच महत्त्वाचे तितके की चौकार षटकार. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहिला गोलंदाज सज्ज होतोय. नाव आहे मंगेश. यानंतरच्या सामन्याचा नक्की टॉस देखील झालेला आहे आणि 11 स्टार विरोधात दादा दाभाडे स्पोर्ट्स हा सामना आपण पाहणार आहोत. 11 स्टार संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय नक्कीच घेतलाय. यावेळेस हलक्या हाते आपण पाहिलं तर पहा किशोर साखरे देखील त्या चेंडूला दिशा दर्शवत आहे. सिंगल तर आली आणि सिंगल नंतर दुसऱ्या कुठल्याही धावेचा विचार केला गेला, नक्की केला गेलाय. कारण काही वेळेसाठी काही काळासाठी असं पाहायला मिळालं की केवळ एकावरती संतुष्टी आहे, परंतु जसा चेंडू हातातून निसरला एकमेकांना कॉल दिला गेला, नजरात नजरा हळूवार पद्धतीने भिडवला गेला आणि सांगितलं गेलं तू चल मैं भी आया. दोनों बल्लेबाजों ने सही मौके पर 2 रन टीम के खाते में लाया.
यावेळी देखील पहा जागा बनवली, त्या ठिकाणी पुन्हा एकदा गॅप शोधला गेला. सिंगल आल्यानंतर इथे देखील दुसरीचा प्रयत्न सफल ठरेल आणि 2 धावा पळून काढल्या जातील. फेकी तर केली होती त्या ठिकाणी अंकुशने, परंतु कौतुक तिथे आपण पाहिलं तर स्वप्नील आणि किशोर या दोन्ही फलंदाजांचं देखील करावं लागेल. फलकावरती नक्कीच आपण पाहिलं तर 13 धावा. आणि अजूनही आपण जर का पाहिलं तर 15 धावा बनवायच्यात, परंतु गोलंदाज पाहूया कशा प्रकारे फलंदाजांना रोखतील. यावेळी संपर्क केला, चेंडू गॅप मध्ये टोलवला. वैभव नक्कीच आपण पाहिलं तर पहा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करता चेंडू हातातून निसटला. इथे देखील केवळ एकच, ओनली 1. यावेळेस बॅट तर फिरवली आहे, परंतु नक्कीच पहा अगदी बाहेरच्या दिशेने थोडासा काटा बदलणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक, फटका फसला. ओहो, काय घडते मैदानाच्या आतमध्ये पहा. झेल असा सुटला की तरुणने देखील डोक्याला हात लावला. त्याला देखील विश्वास झाला नाही की हा चेंडू माझ्या हातातून निसटला. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होईल, कोणासोबत होईल, कसं होईल, कशासाठी होईल हे सांगणं कठीण आहे. प्रत्येक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच घडतात. तरुण सोबत देखील तसंच काहीतरी झालं. यावेळी देखील दिशा दर्शवली गेली पहा. आता कॅच निसटली होती, त्या जखमेवरती मीठ कशा प्रकारे चोळायचं हे किशोर साखरेला देखील चांगलं माहिती आहे. फक्त दिशा दर्शवली, फ्लिक केला आणि चौकार इथे क्लिक केला. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा. 2 षटकांचा खेळ देखील संपला. फलकावरती 19 धावा, 19 रन्स. एक गडी नक्कीच गमावला गेला, परंतु इथे 19 बनवल्या गेल्यात. अजूनही आपण पाहिलं तर पहा जवळपास 9 धावा जिंकण्यासाठी अजूनही लागणार आहेत. चेंडू शिल्लक आहेत 24, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी कधी 9 धावा लागत असताना 24 चेंडू जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, कधी कधी 24 मध्ये 9 होत देखील नाहीत आणि 9 मध्ये 24 देखील होऊन जातात. आता गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नक्की तैनात केलं जात आहे, सज्ज केलं जात आहे, रेडी केलं जात आहे. गोलंदाजाचं नाव असणार आहे अंकुश. पण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच कैलास भाऊ लांडगे यांनी रिव्हर्सचा चौकार खेचला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अगदी रिव्हर्सचाच प्रयत्न करत असताना अंकुश नावाच्या गोलंदाजाने त्यांच्या खेळीवरती अंकुश आणला. अर्थातच त्यांना देखील माघारी परतवलं. चांगला एक युवा टॅलेंटेड खेळाडू, त्या ठिकाणी प्रचंड अनुभवाचा साठा असणाऱ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये तिथे यशस्वी ठरला. स्वप्नील पिसाळ ऑन स्ट्राईक आहेत. हव्या अंकुश कशा प्रकारचा हा चेंडू टाकेल. यावेळी डिफेन्सिव्ह स्ट्रोक अगदी केला तर आहे. तरुणच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू आहे, परंतु आज स्वप्नील पिसाळ नक्कीच नशीब घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला. दुसरीसाठी एकमेकांना नकार कळवला गेला. केवळ एकावरती ते संतुष्टी दर्शवली. जो झेल निसटला होता तो स्वप्नीलचाच होता आणि इथे इतक्या जोरात हिट केली होती, अर्थात थ्रो केला होता तरुणने. जर का तो चेंडू यष्टांना लागला असता तर कदाचित तिथे यष्टांचा भुगा देखील झाला असता, कारण इतक्या वेगाने इतक्या नक्कीच रागाने फेकला होता. प्रत्येकाला राग येतोच, जेव्हा चूक घडते तेव्हा माणसाला कळतं की आपल्याकडून किती मोठी चूक झाली. कॅच सुटल्यानंतरचा नतीजा आपण काल पाहिला. कारण बिकी दास 6-21 होते, तर त्यांच्या संघातील खेळाडू देखील असे म्हटले की आम्हाला देखील वाटलं नव्हतं की आम्ही मॅच जिंकू. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही काहीच म्हणू शकत नाही. 6 मध्ये 21 होते, शेवटला 2 6 राहिल्या आणि त्या 5व्या चेंडूवरती कॅच सुटला. तो सुटला नसता तर बिकी दास बाहेर असता आणि आज काहीतरी फेरबदल आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु खेळ आहे, क्रिकेटमध्ये कुठलाही खेळाडू स्वतःहून कधीच चुका करत नाही. स्वतःहून कुठलाही खेळाडू झेल सोडत नाही, ते झेल निसटतात आणि पकडले देखील कधी कधी डेफिनेटली जातात. आता चेंडू स्लॉटमध्ये आला तर सीमा रेषेच्या पलीकडील प्लॉटमध्ये पाठवून दिला जाईल. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला पत्रा तोड चौकार, 4 धाबा.
25 धावा ज्या धफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता केवळ आणि केवळ 3 धावा अजूनही जिंकण्यासाठी शिल्लक आहेत. यावेळी देखील चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा इशारा 22च्या स्वरूपातील हा चौकार आला. अर्थातच मॅच इथे संपली आहे. तर विजयी संघाचं नक्कीच अभिनंदन असणार आहे. पराभूत संघाचं देखील त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल. त्यांनी देखील चांगला खेळ इथे साकार केला. अगदी आपण पाहिलं तर 3च षटकामध्ये हा सामना संपलाय. वेल प्लेट, चांगला खेळ त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अंकुश भाऊ लांडगे प्रतिष्ठान संघाचा आपल्याला पाहायला मिळाला आणि एक चांगली मॅच इथे पाहायला मिळाली. तर मॅच देखील आपण पाहू शकतो की इथे संपली आहे. 11 स्टार विरोधात दादा दाभाडे हा पुढचा सामना असणार आहे. विनंती असणार आहे, जर का टीम्स अपडेट झाल्या असतील तर लवकरात लवकर 11 स्टार तुम्हाला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, कारण वेळ आपल्याकडे अजिबात नसणार आहे. वेळ तुम्ही जितका वेळ वाचवाल तितकाच दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आणि या मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण पाहणार आहोत. तर साहजिकच आहे, कमालीची कामगिरी केली. 3 विकेट्स घेतल्या, मेडन ओव्हर टाकला. उमेश ठरतात मॅन ऑफ द मॅच, कारण कामगिरी लाजवाब होती, कामगिरी कमालीची होती. भले हॅट्रिक झाली नाही, ओव्हर हॅट्रिकने नक्कीच तिथे संतुष्टी दर्शवली. आणि विशेष म्हणजे फलंदाजांना देखील थांबवलं गेलं. ट्रॉफी नक्की देऊया. चला उमेश या. उमेशसाठी नक्कीच जोरदार टाळ्या देखील त्या ठिकाणी केल्या जाणार आहेत आणि चांगली कामगिरी त्या ठिकाणी उमेशने केली, त्यामुळे त्यांना सन्मानित देखील केलं जातं. निर्धाव षटक देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि नक्कीच 3 विकेट्स देखील पाहायला मिळाले. टाळ्या नक्कीच पुन्हा एकदा मी म्हणेल की उमेशसाठी झाल्याच पाहिजेत. चांगली गोलंदाजी, खरं तर फलंदाजांना रोखण्यामध्ये एक चांगला वाटा आपण उमेशचा देखील पाहायला मिळाला. उमेशचे देखील आपण 2 मिनिटं देखील घेणार आहोत की उमेश यायचं आहे आणि आपला देखील एक चांगला खेळ तुम्ही दर्शवला. सर्वप्रथम